नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे सक्सेस अबॅकसच्या फ्री डेमो लेक्चर मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या बरोबर या ठिकाणी अजून काही पालक जॉईन होत आहेत, आपण 2 मिनिटं त्यांच्यासाठी वेट करूया। सर्वांनी आपल्या डिव्हाइसचं नाव प्लीज चेंज करा, पार्टिसिपेंट मध्ये जाऊन क्लिक करा आणि तिकडे आपल्या पाल्याचं नाव लिहा। रिनेम येईल, पार्टिसिपेंट आहे बघा खाली, त्याच्यावर क्लिक करा। आपल्या मोबाईलचं नाव दिसेल, तिथे रिनेम असणार, ते रिनेम वर आपल्या पाल्याचं नाव लिहा, जेणेकरून मला मुलांबरोबर संवाद साधताना त्यांचं नाव घेता येईल। प्लीज सगळ्यांनी आपल्या डिव्हाइसचं नाव रिनेम करावं। नुकतेच जॉईन पालकांचं पण या ठिकाणी स्वागत आहे। पुनश्च मी सर्व विद्यार्थी व पालकांची या सक्सेस अबॅकसच्या फ्री डेमो लेक्चर मध्ये स्वागत करते। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते। माझं नाव आहे निर्जा लिंगायत। मी सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस घेते, तसंच मी गेली 7 वर्ष प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। माझं शिक्षण आहे बीकॉम ग्रॅज्युएट। आज जो आपण हा डेमो लेक्चर पाहत आहोत, तो सक्सेस अबॅकस एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून पाहत आहोत। आमची संस्था गेली 10 वर्ष अबॅकस या क्षेत्रात कार्यरत संस्था आहे। तसंच आमच्या संस्थेला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। आमचा एक विद्यार्थी हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या नावावर जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेला आहे। त्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे। त्यापुढे माझी सूचना आहे की प्लीज परत एकदा ज्यांनी आपल्या डिव्हाइसचं नाव रिनेम नाही केलं आहे, त्यांनी आपलं पाल्याचं नाव लिहायचं आहे। त्या ठिकाणी पार्टिसिपेंट मध्ये जाऊन रिनेम करून आपल्या पाल्याचं नाव लिहा। आपला जो डिव्हाइस आहे त्याला आपण आडवा ठेवा, जेणेकरून तुम्ही माझी स्क्रीन पाहू शकता। आणि जर आपल्याला काही प्रश्न असतील, आपल्याला काही डाऊट्स असतील, तुम्ही चॅट बॉक्सद्वारे माझ्यावर संवाद साधू शकता। तर मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या योगामध्ये विद्यार्थ्यांनी गतिमान व प्रगतिशील राहिलं पाहिजे, तर त्याच उद्देशाने आपल्या देखील पाल्याच्या आघाडीवर राहायला पाहिजे। त्याच उद्देशाने आपण आजचा हा फ्री डेमो लेक्चर पाहत आहोत। ह्या फ्री डेमो लेक्चर मध्ये मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे। तर ह्या लेक्चरमध्ये अबॅकस म्हणजे काय, अबॅकसमुळे मुलांचे कसे फायदे होणार आहेत, तसंच या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना अबॅकसमुळे कसे आघाडीवर राहणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे। तर माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण हा डेमो लेक्चर शेवटपर्यंत पाहावा। आपल्या दृष्टिकोनातून नक्कीच हा डेमो लेक्चर खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर माझ्या सर्व पालकांना विनंती आहे। तसंच ह्या डेमो लेक्चरच्या शेवटी ना मी गणितातले काही सुंदर ट्रिक्स देखील आपल्या मुलांना शिकवणार आहे। तर आपण हा डेमो लेक्चर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी वही व पेन घेऊन बसायचं आहे। प्लीज सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवावा। तर अबॅकसचा जन्म कसा झाला, तर भट्टाचार्यांनी 5व्या शतकात अबॅकसची संकल्पना भारतात आणली होती। पण आपलं दुर्दैव की आपण ती संकल्पना पुढे घेऊ शकलो नाही।
आणि हीच अबॅकसची संकल्पना पुढे जाऊन जपान, चायनीज आणि रशिया ह्या सारख्या राष्ट्रांनी ही अबॅकसची संकल्पना पुढे नेली. तुम्ही जर हा माझ्या आता टूल बघत आहात, ह्याला अबॅकस टूल असं म्हणतात. ह्याला स्टुडंट टूल देखील म्हणतात, कारण ही मुलं वापरतात म्हणून ह्याला स्टुडंट टूल असं म्हटलं जातं. तर ह्या कोर्सचं नाव अबॅकस ह्या टूलवर अबॅकस कोर्स असं पडलेलं आहे. ते ह्या टूलवर आपण 0 ते 10 लाखापर्यंतची संख्या काउंट करू शकतो. तसेच 0 ते 10 लाखापर्यंतचे गणितही सोडवू शकतो. आता तुम्ही सगळे म्हणाल की हे खेळण्यासारखी दिसणारी गोष्ट, ह्याच्यावर आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो? तर हीच मजेशीर गोष्ट जी मुलांना ह्या कोर्सकडे अट्रॅक्ट करते आणि त्यांना गणित विषय सोपं करण्याला मदत करते. आता ह्याचीच प्रतिकृती तुम्ही माझ्या मागेही बघू शकता. मी थोडक्यात तुम्हाला ह्याची ओळख करून देते. तर ह्याला आपण मास्टर अबॅकस म्हणतो. तर हे टीचर्स यूज करतात म्हणून आम्ही त्याला मास्टर अबॅकस बोलतो. ही जी काळी चौकट तुम्ही बघत आहात ह्याला अबॅकस मध्ये फ्रेम असं म्हणतात. तसंच तुम्ही ते व्हाईट कलरचे रॉड बघू शकता. तर ह्याला आपण कॉलम रॉड असं म्हणतो. माझा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचतोय का आणि माझी स्क्रीन सगळ्यांना क्लिअर व्ह्यू आहे का? फक्त चॅट बॉक्स मध्ये हो असं लिहा. सगळ्यांनी चॅट बॉक्सचा वापर करणे हो करून लिहा, जेणेकरून मी कंटिन्यू पुढे करू शकते. ओके. तसंच तुम्ही ह्याच्यावर मणी बघू शकता. ह्या मणीला आपण अबॅकस मध्ये बिट्स असं म्हणतो. आता तुम्ही इथे आडवी पट्टी बघू शकता. ह्या आडवी पट्टीला आपण डिवायडर असं म्हणतो. हे काय करतं तर अबॅकसला टूलला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतं. तर ह्याच डिवायडरवर तुम्ही 5 पॉइंटही बघू शकता. 1 2 3 4 5. हा जो मिडल पॉइंट आहे ह्याला आपण युनिट पॉइंट असं म्हणतो. तर गणितामध्ये बघा आपण युनिट, टेन्स, 100, 1000 असं काउंटिंग करतो. तसंच अबॅकस मध्ये पण आपण या युनिट प्लेस पासून आपली काउंटिंग स्टार्ट करतो. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख असं सॉल अशी आपण काउंटिंग करतो. तर युनिट प्लेस मध्ये जे खालचे बिट्स आहेत त्या हर एक बीटची व्हॅल्यू किती आहे? 1. मुलांनी इथे लक्ष द्यायचं आहे, कारण मी पुढे ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर ही एक प्रत्येक बीटची व्हॅल्यू काय आहे? 1. आणि हा जो वरचा बीट तुम्हाला दिसतोय ना त्या बीटची व्हॅल्यू आहे 5. ह्या बीटची व्हॅल्यू आहे 5. आता मी तुम्हाला ह्याच्यावर आपण व्हॅल्यू कशी क्रिएट करतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, जेव्हा एकही बीट या डिवायडरला टच नसते, डिवायडरच्या जवळ नसते, तेव्हा आपली अबॅकसवर व्हॅल्यू असते 0. अबॅकसवर व्हॅल्यू 0 असते. आता एक बीट टुवर्ड्स मी डिवायडर घेतला, एक बीट टुवर्ड्स डिवायडर मी टच केला. आता आपल्या टूलवर व्हॅल्यू आली आहे 1. ओके. आता 1च्या नंतर दुसरा नंबर कोणता असतो? 2. मी काय करते? 2 बिट्स डिवायडर कडे नेते. आता आपली व्हॅल्यू झाली आहे 2. तुम्ही बघू शकता 2 बिट्स टुवर्ड्स डिवायडर टच झालेले आहेत. आता आपली व्हॅल्यू झाली आहे 2. कधी पण आपण न्यू जेव्हा व्हॅल्यू क्रिएट करतो नेहमी आपल्याला डिवायडरवर 0 करूनच मग डिवायडरची दुसरी व्हॅल्यू करायची आहे. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 3. 3 बिट्स टुवर्ड्स मी डिवायडर घेते. 1 2 3. आता आपली व्हॅल्यू झाली आहे 3. 3च्या नंतर कोणता नंबर येतो? 4. मी 4 बिट्स टुवर्ड्स डिवायडर घेते. 1 2 3 4. तुम्ही बघू शकता 4 बिट्स टुवर्ड्स डिवायडर आहेत. आता व्हॅल्यू किती झाली आहे? 1 2 3 आणि 4. आता ह्याच्या पुढे जर एकही बीट आपल्याकडे नाहीये, आता तुम्ही म्हणाल ह्याच्या पुढची काउंटिंग आपण कशी करायची? तर मगाशी जसं मी सांगितलं की डिवायडरच्या वरती जो बीट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? 5. तर हा मी टुवर्ड्स डिवायडर घेते. आता आपली टूलवर व्हॅल्यू झाली आहे 5. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 6. तर 5 आणि खालून एक बीट 6. 5 6. 6च्या नंतर व्हॅल्यू येते 7. 5 आणि 2 बिट्स खालचे 1 2 म्हणजे 5 6 7. आपली व्हॅल्यू झाली आहे 7.
7च्या नंतर 8, 5, 6, 7, 8. तुम्ही बघू शकता आता आपली व्हॅल्यू किती झाली आहे 8, 5, 6, 7, 8. आता लास्ट व्हॅल्यू आपली आहे 9. अगेन 5, 6, 7, 8, 9. तर बघितला कसं आपण टूलवर 0 ते 9 पर्यंतच्या व्हॅल्यू क्रिएट केल्या. मी ते काही व्हॅल्यूज तुम्हाला दाखवते. सर्व मुलांनी चॅट बॉक्सद्वारे मला उत्तर द्यायचं आहे. सगळ्यांनी आन्सर द्या. किती मी व्हॅल्यू क्रिएट केली आहे सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. व्हेरी गुड. प्लीज मी तुम्हाला पहिला पण सांगितले नाव रिनेम करा डिव्हाइस. तर मला मुलांना बोलता येत नाही. सॅमसंग कोण आहे? व्हेरी गुड. अशोक 8 लिहिले. आपण 8 बिट्स आहेत का? 3च बिट टच केलेत. 1, 2, 3 आहेत बाळा. सगळ्यांनी चॅट करायचं आहे. विवो आरुषी व्हेरी गुड. आरुष व्हेरी गुड. प्लीज सगळ्यांनी नाव रिनेम करा. विवो 225, विवो 2407. प्लीज सगळ्यांनी रिनेम करा. मी पाल्याचं नाव लिहू शकते. व्हेरी गुड. युक्ती व्हेरी गुड. सगळ्यांनी छान उत्तर दिलेलं आहे. आता प्लीज सांगा आपली व्हॅल्यू किती आली आहे. आता सांगा मला व्हॅल्यू किती आली आहे आपल्या टूलवर. व्हेरी गुड. व्हेरी गुड अशोक. आयुष व्हेरी गुड. सगळ्या मुलांनी चॅट करायचं आहे. युक्ती व्हेरी गुड. सर प्लीज डिव्हाइसचं नाव चेंज करा पार्टिसिपेंट मध्ये जाऊन. विवो व्हेरी गुड. तर आपली व्हॅल्यू आली आहे 7. स्वर्णिम सॉरी नाव चुकीचं घेत असेल तर व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे. आता मला सांगा आपल्या डिव्हाइसवर व्हॅल्यू किती आहे. टूलवर व्हॅल्यू किती आहे. सगळ्यांनी लवकर उत्तर द्यायचं आहे. किती व्हॅल्यू आहे आपल्या टूलवर. व्हेरी गुड युक्ती. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तृप्ती सॅमसंग प्लीज सर डिव्हाइसचं नेम चेंज करा. मला मुलांची नावं घेता येत नाहीयेत. तुम्ही चॅट बॉक्सवर जर तुम्हाला डिव्हाइसचं नाव नाही चेंज करता चॅट बॉक्सवर तुमचा नंबर आणि तुमचं नाव लिहा. ऍटलीस्ट मी नाव घेऊ शकते. व्हेरी गुड. सगळ्या मुलांनी प्लीज चॅट करा. सगळ्यांनी चॅट करा मुलांनी. ओके आयुष. आरुष आन्सर नाही लिहिलंय. व्हेरी गुड. 0. व्हेरी गुड. म्हणजे बघितलं तुम्ही कसं इझिली ह्याच्यावर आपण व्हॅल्यू क्रिएट केला. आता आपण काही उदाहरणं देखील सोडवूया ह्याच्यामध्ये. तर अबॅकस मध्ये जे ऍड प्लसचे सम्स असतात त्याला आपण ऍड बोलतो आणि जे सबट्रॅक्शनचे सम असतात त्याला आपण लेस असं म्हणतो. आता अबॅकस मध्ये ना एक पद्धत असते. आपण जेव्हा सम्स बोलतो त्याची एक पद्धत असते. ती कशी रीड करतात ते मी तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट बघा जेव्हा नंबरच्या पुढे कोणतीही साईन नसते ते म्हणजे ऍडचे प्लसचे सम असतात आणि ज्या नंबरच्या पुढे लेसची साईन असते ते सबट्रॅक्शन असतात. आपण रीड करूया. ऍड टू लेस टू ऍड 1 आणि आन्सरला आपण म्हणतो सॉरी कोणीतरी चॅट केलेलं आहे.
less 1. Answer is or that is. Next, add 4, less 2, add 1, less 2. That is answer is. That is म्हणू शकता किंवा आन्सर इज. हे अशा टाइपने आपण सम्स रीड करतो. मी तुम्हाला काही सम सॉल्व करून दाखवते. ऍड 2. ऍड 2 म्हटलं की 2 बिट्स टुवर्ड्स दी डिवायडर नेतो आपण. देन अगेन ऍड 2. ऍड 2 लेस 2. 2 बिट्स आपण खाली घेणार आहोत. अँड देन ऍड 1. आन्सर इज 1, 2, 3. Next, add 4. 1, 2, 3, 4. Add 4, less 2. 2 bits less करणार आहोत. Again, add 1. एक 1 bit add केलं मी. Then less 2. Less 2. Answer is 1. Next, add 5. Add 2. Add 2. Less 1. एक bit less केला. Then add 3. 1, 2, 3. Answer is 5, 6, 7, 8, 9. Answer किती आलाय? 9. नेक्स्ट समचे आन्सर तुम्ही चॅट बॉक्स मधून देणार आहात मला. नेक्स्ट इज ऍड 3. 1, 2, 3, लेस 2. 1, 2. Again add 1. Again add 2. Answer is, सगळ्यांनी चॅट बॉक्स मधून मला आन्सर सांगायचा आहे. टूलवर किती दिसते बाळांनो? लवकर सांगा. व्हेरी गुड. आरुष व्हेरी गुड. स्वामिनी व्हेरी गुड. येस. तृप्ती व्हेरी गुड. राईट, बरोबर, तुमचे आन्सर राईट आहे. चॅट करा, सगळ्यांनी चॅट करा. व्हेरी गुड. ओके, आपला आन्सर आला आहे 4. नेक्स्ट, ऍड 5. ऍड 4. 1, 2, 3, 4. ओके, लेस 1. लेस 8. 5, 6, 7, 8. दॅट इज किती आलाय आन्सर आपलं? चॅट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड आरुष. येस, युक्ती 0. व्हेरी गुड. तृप्ती व्हेरी गुड. स्वर्णिम व्हेरी गुड. प्रिया व्हेरी गुड. सो आपल्याला आन्सर आला आहे 0. व्हेरी गुड. सगळे हुशार मुलं आहेत ते. सगळ्यांना व्हेरी गुड. सगळ्यांना व्यवस्थित आन्सर येत आहे. अगेन नेक्स्ट, ऍड 2. ऍड 1. लेस 2. लेस 1. That is, answer is very good. Sir Samson now rename करा. आरुष very good. 0. तृप्ती very good. युक्ती very good. आन्सर इज 0. तर आता तुम्ही बघितलं कशा पद्धतीने आपण व्हॅल्यू क्रिएट केल्या, तसंच कसे आपण टूलच्या हेल्पनी सम सॉल्व केले. तर आता पीपीटी प्रेझेंटेशनच्या द्वारे मी तुम्हाला आमच्या संस्थेबद्दलची काही माहिती देणार आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या पाल्याला आपण पालकांना सांगायचंय की आपल्याबरोबर जॉईन व्हायला, कारण ह्याच्या पुढची माहिती आहे ना खूप महत्वाची आहे.
तर माझी रिक्वेस्ट आहे सर्व पालकांना की त्यांनी आपल्या पाल्याबरोबर जॉईंट व्हायचं आहे पीपीटी प्रेझेंटेशन साठी. नमस्कार. पुनश्च सर्व विद्यार्थी पालकांचे मी या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आपण ज्या संस्थेच्या माध्यमातून हा डेमो लेक्चर पाहत आहात त्या संस्थेचं नाव आहे सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आमची संस्था महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत संस्था आहे. सध्याच्या आघाडीवर असलेली आमची ही संस्था आहे. तर आमच्या संस्थेला नुकताच बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार दिलेला आहे. तसंच मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं की आमची संस्थेला ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून देखील आमच्या संस्थेला अवॉर्ड दिलेला गेलेला आहे. त्याचाच अर्थ काय तर महाराष्ट्र राज्यातील बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट नक्कीच आमच्या संस्थेकडे पाहिलं जाता येईल. इथे तुम्ही त्याचबरोबर भारत कंपनी कायद्याच्या रजिस्टर्ड संस्था आहे आमची. 3 डिसेंबर 2013 साली आमची संस्था स्थापन झालेली आहे. तर आज जर चालू वर्ष तुम्ही बघितलं तर 2024 आहे. म्हणजे 10 वर्ष कंप्लीट करून आमची संस्था 11व्या वर्षामध्ये यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. ह्या ठिकाणी आपण भारत सरकार कंपनी कायद्याचे रजिस्टर असलेलं प्रमाणपत्र पाहू शकता. तशीच आमची संस्था ISO नामांकन प्राप्त अशी संस्था आहे. 350 पेक्षाही जास्त फ्रँचायझी नेटवर्क आहेत आमचे. 25,000 विद्यार्थ्यांनी आमचा कोर्स ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. आणि चालू वर्षाचं तुम्ही बघितलात तर 7,500 ते 8,000 विद्यार्थी आमच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. 2015 साली आपल्या संस्थेला ISO नामांकन प्राप्त झालेलं आहे. अबॅकस टूल थोडा वेळ अगोदरच मी ह्याची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. ह्याला आपण ह्याच टूलच्या नावावरून आपल्या कोर्सचं नाव पण अबॅकस कोर्स असं आलेलं आहे. तर ह्या टूलच्या मदतीने आपण 0 ते 10 लाखापर्यंतचे व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. तसंच 0 ते 10 लाखापर्यंतची गणित प्रक्रिया पण आपण ह्याच्यावर करू शकतो. विदिन अ सेकंड मुलं ह्याच्या मदतीने सम सोडवू शकतात. हा कोर्स 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे. आणि माध्यम म्हटलं तर कुठल्याही माध्यमातली इंग्रजी, मराठी, गुजराती कोणत्याही माध्यमातली मुलं हा कोर्स पूर्ण करू शकतात. तसंच कोणत्याही बोर्डाची मुलं असू दे, ISC, SSC, CBSC, तर ह्या कोणत्याही माध्यमातली मुलं हा कोर्स मुलं ह्यांचा फायदा होणार आहे मुलांना ह्याचा. तर या ठिकाणी काही उद्दिष्ट आहेत आमच्या कोर्सची. ह्या कोर्समुळे मुलांची एकाग्रता वाढते. अलीकडे तुम्ही बघितलं तर मुलं काय करतात, एका जागी बसत नाही. त्यांचं मन चंचल असतं, काही ना काही त्यांना करावंसं वाटत असतं. तर ह्या कोर्समुळे काय होतं माहितीये, मुले एका ठिकाणी बसू लागतात. त्यांची एकाग्रता वाढताना तुम्हाला नक्कीच दिसून येते. कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं सम्स करताना. त्याच्यामुळे त्यांच्यामधला हा बदल नक्कीच तुम्ही बघू शकता. शाळेतून स्मरणशक्ती वाढते. मुलं शाळेतून आल्यावर ना आपण सहज प्रश्न विचारतो, काय बाबा आज काय शाळेत शिकवलं, तर मुलं सांगतात आठवत नाही. म्हणजेच काय, कुठे ना कुठे तुमची पाल्याची स्मरणशक्ती कमी होताना दिसते, विकसित होत नाहीये त्याची स्मरणशक्ती. तर आमच्या या कोर्सच्या माध्यमातून आपल्या पाल्याची स्मरणशक्ती विकसित होताना आपल्याला दिसून येईल. तर त्याचबरोबर मित्रांनो, आत्मविश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट नक्कीच यशाकडे नेते. म्हणूनच आपला आत्मविश्वास वाढवणे फार गरजेचं आहे. आणि नेमकी हीच गोष्ट आमच्या ऑनलाईन माध्यमातून ह्या
सगळ्या ज्या उद्दिष्ट आहेत ते पूर्ण होतात. मुलांची एकाग्रता वाढते, त्यांची स्मरणशक्ती विकसित होताना दिसते, तसंच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. तर आमच्या कोर्सचे फायदे, मुले संगणकपेक्षाही जलद गतीने कॅल्क्युलेट करतात, सम सोडवतात. पालकांनी ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे की गणित हा विषय ना खूप महत्वाचा आहे. आज तुम्ही बघाल तर शाळेत देखील स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, ओलिम्पियाडच्या एक्झाम असतात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, तर ज्याच्यामध्ये गणित हा खूप महत्वाचा विषय असतो. तर ह्या कोर्सच्या माध्यमातून मुलं अवघड वाटणारे सम्स काही सेकंदात सोडवू लागतात आणि त्यांना लागणारा जो वेळ जो असतो ना तोही कमी होतो. तर ह्या कोर्समुळे मुलांना ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये तर फायदा होतोच, पण त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्येही हा तुम्हाला त्यांना खूप हेल्पफुल ठरतो. तर 2 ते 99 पर्यंतचे पाढे ना मुलं पाठ न करता बनवू शकतात, क्रिएट करतात. तर आपण जर बघितलं तर मुलांना 10 पर्यंतचे पाढे इझिली येतात. पुढचे पाढे बिचारे ते वाचतात, आठवण राहते, पण काही दिवसानंतर ते परत विसरतात. तर आमच्या ह्या कोर्सच्या माध्यमातून आहे ना मुलं पाढे पाठ न करता ते क्रिएट करतात. ही स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होते. त्याच्या माध्यमातून तुम्ही काही सेकंदांमध्ये अगदी 99 पर्यंतचे पाढे ना तयार करू शकतात. इथे काही एक्झाम्पल्स देखील दाखवले आहेत. 99 इंटू 98, 93 इंटू 97 सारखे सम्स जे आहेत काही सेकंदांमध्ये ना मुलं सोडवू शकतात. तसंच मी तुम्हाला सांगितलं की मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमता पण वाढते. तर अभ्यासक्रम जो आहे तो आमचा फक्त आणि फक्त 4 लेवलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवर गेलात ना तर अबॅकस हा फक्त 34 फॉर्म्युल्यांवर बेस्ड आहे आणि आमच्या सक्सेस अबॅकसच्या टीमने हा 34 फॉर्म्युल्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रॉपर रिसर्च करून फक्त आणि फक्त 4 लेवलमध्ये विभागला गेलेला आहे. तर ह्या 4 लेवलमध्ये असल्यामुळे ना खूप सारे फायदे आहेत. तर त्याबद्दल आपण नक्कीच नंतर बोलणारच आहोत. त्यापूर्वी ह्या 4 लेवलमध्ये आपले कोणते कोणते घटक पूर्ण होणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. ऍडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार, डिव्हिजन भागाकार, डेसिमल्स दशांक, टेबल्स म्हणजे पाढे, वर्ग वर्गमूल्य, स्क्वेअर स्क्वेअर रूट, घन घनमूल्य, क्यूब रूट. तर हे सारे घटक आमच्या कोर्समध्ये 4 लेवलमध्ये कंप्लीट होणार आहेत. इथे तुम्ही काय उदाहरणं बघू शकता. 3 डिजिट 2 डिजिट इंटू 3 डिजिट मल्टिप्लिकेशन आहेत, ऍडिशन सबट्रॅक्शन आहेत, डेसिमल सारखे. ह्याचे उत्तर आपण काही सेकंदांमध्ये काढू शकतात आणि ह्याचाच फायदा, ह्याच्यापेक्षाही मोठी मोठी उदाहरणं आपण काही सेकंदांमध्ये काढू शकतो आणि ह्याचा फायदा नक्कीच आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये पण होणार आहे. त्याच्यामुळे ना गणित हा विषय नक्कीच सोपा होणार, तर इतर विषयही मुलांना सोपे पडणार आहेत. कारण ह्याच्यासारखे मोठे मोठे एक्झाम्पल्स टूलच्या मदतीने मुलं काही सेकंदात सोडवतात. आता 100% कोर्स फक्त आणि फक्त 4 लेवलमध्ये. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं की जगाच्या कुठेही गेलात, पाठीवर गेलात, तर हा सक्सेस अबॅकसचा जो कोर्स आहे ना तो फक्त 34 फॉर्म्युल्यांवर अवलंबून आहे आणि आपल्या एक्सपर्ट टीमनी हाच कोर्स आहे ना फक्त 4 लेवलमध्ये विभागल्यामुळे तुमच्या वेळेची, मित्रांनो, मुलांच्या वेळेची बचत तर होते, त्याचबरोबर पाल्यांची पैशाचीही बचत होते. आता तुम्ही म्हणणार हे कसं, तर आपण पुढे नक्कीच बघणार आहोत ते कसं होणार आहे ते. इथून पुढची माहिती ही खूप महत्वाची आहे. तर आपली संस्था आहे ना दरवर्षी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आयोजित करते आणि ह्या कॉम्पिटिशन मधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ना प्रत्येकी 5 सायकल आम्ही बक्षीस देतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ही सक्सेस अबॅकस ही एकमेव कंपनी आहे आजच्या तारखेला मार्केटमध्ये. जर तुम्ही बघितलात तर खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत त्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये ना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देतात, परंतु आपण अशा प्रकारचं प्रोत्साहन विद्यार्थ्यांना देतो, त्यातून विद्यार्थी ना नक्कीच त्यांना फायदा होतो.
त्याचबरोबर आपली संस्था 4th लेवलच्या जे एक्सपर्ट स्टुडंट्स आहेत त्यांना आपण 10,000ची स्कॉलरशिप देतो. तर विद्यार्थ्यांना प्रबोधन मिळायला पाहिजे, विद्यार्थी हा प्रगतीवर राहिला पाहिजे ना, त्या उद्देशाने आपण दरवर्षी असे स्वरूपाचे प्रोत्साहन मिळाले विद्यार्थ्यांना असे पुरस्कार देत असतो. त्याचबरोबर एक मित्रांनो, तुमच्यासाठी खूप खुश खबर आहे की न भूतो न भविष्यतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची सक्सेस अबॅकस एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था 10 वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. तर त्याच अनुषंगाने आपण न भूतो न भविष्य अशी आगळीवेगळी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये ठेवली आहे, जिथे आपण विद्यार्थ्याला 1,00,000ची स्कॉलरशिप देणार आहोत. हे बघा, आजपर्यंत अशी आगळीवेगळी स्कॉलरशिप मला तर वाटत नाही कोणत्या संस्थेने दिली असणार आहे. तर अशासारखे अजून काही वेगवेगळे आम्ही स्पर्धांमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट घेऊनच येणार आहोत, ज्याच्यामुळे मुलांना नक्कीच खूप सारं प्रोत्साहन आणि एनकरेजमेंट होणार आहे मुलांची. अबॅकस किट. आता आपण अबॅकस किट जेव्हा देतो त्यावेळेला हे 4 लेवलचे बुक्स, त्याच्याबरोबर हे अबॅकस टूल आणि हे सगळं कॅरी करायला आपण ही छानशी बॅग ही मुलांना देतो. सर्वात महत्वाचं फी स्ट्रक्चर. तर आता तुम्ही आमचं फी स्ट्रक्चर बघाल तर टोटल आमच्याकडे 4 लेवल्स मध्ये हे कोर्स पुरा कम्प्लीट होतो. आणि जर तुम्ही ड्युरेशन बघितला, त्याचं ड्युरेशन आहे ते हर एक लेवलचं 3 to 4 मंथचं आहे. तर पहिलं तुम्ही बघा, रजिस्ट्रेशन फीज आहे. मगाशी मी तुम्हाला किट दाखवली विथ बॅग, तर त्या रजिस्ट्रेशनची फीज आहे 1,500 रुपये. तसंच लेवल 1 त्याचं कोर्स ड्युरेशन आहे 3 to 4 मंथ्स आणि त्याची फीज आहे 3,000 रुपये. तसंच लेवल 2 ची पण ड्युरेशन आहे 3 मंथ्स, फीज आहे 3,000 रुपये. लेवल 3 ची ड्युरेशन 3 मंथ्स, 3,000 रुपये आणि लेवल 4 ची ड्युरेशन 3 मंथ्स आणि फीज आहे 3,000 रुपये. जर टोटल हा पुरा कोर्स तुम्ही बघितला तर 13,500 रुपये ही हा आमचा फी स्ट्रक्चर आहे. तर आज जर मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज तुम्ही बघितल्या असाल, तर काही ठिकाणी 8 लेवल आहेत, काही ठिकाणी 10, तर कोणाच्या 12 लेवल आहेत. असे वेगवेगळे तुम्हाला अबॅकसचे लेवल्स दिसून येतील. तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 4 लेवल मध्ये हा कोर्स कम्प्लीट होतो. तर तुम्ही बघा, 8 लेवलचे हिशोबाने जर एक लेवलची 3,000 फीज असेल, तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा की वर्षभराची किती असणार आहे आणि 8 लेवल असल्यामुळे त्याचं ड्युरेशन ही किती असणार आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर जवळजवळ तुम्हाला 24,000 येईल. प्लस रजिस्ट्रेशन फीज तर वेगळीच असते. म्हणजेच हा कोर्स ना आपल्याला मार्केटमध्ये 25,000पासून ते 50,000पर्यंतच्या रक्कमचे मोजावे लागतात. आपल्याकडे तर हा कोर्स आहे ना फक्त आणि फक्त 13,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ड्युरेशन जर तुम्ही बघितलात तर 12 ते 14 महिन्याचा हा कोर्स आमच्याकडे कम्प्लीट होतो. मग जवळजवळ 1 वर्षात हा कोर्स कम्प्लीट होतो. आणि बाहेर जर हाच कोर्स पूर्ण करायचा असेल तर अगदी 2 वर्ष ते 5 वर्षाचा कालखंड देखील लागतो. याचा अर्थ असा होतो की आपल्या पाल्याचा आहे ना वेळेची बचत होते, त्याचबरोबर पालकांची पैशाचीही बचत होते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आम्ही महत्वाचं मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये आम्ही वैदिक मॅथ्स हे मुलांना फ्री शिकवत आहोत. आज जर तुम्ही मार्केटमध्ये फक्त आणि फक्त वैदिक मॅथ्सचाच कोर्स करायला गेलात ना तर 10 ते 12,000 रुपये फक्त वैदिक मॅथ्सचे आपल्याला फीज आहे. तर तो आपण तर एक एक्स्ट्रा आम्ही ऍडव्हान्टेज ह्या कोर्स मधून देतोय. त्याचमुळे पालक आणि विद्यार्थी ना आमच्याकडे ऍडमिशन साठी धडपडत असतात. याचंच कारण आज असं आहे की आपल्याकडे वेळेची आणि पैशाची मोठी बचत आपल्याकडे पाहायला मिळते. तसंच आता इथे आमच्याकडे फीस इन्स्टॉलमेंटची पण सुविधा उपलब्ध आहे. तर ती 3 इन्स्टॉलमेंट मध्ये आपल्याकडे फीस इन्स्टॉलमेंट आहे. तर फर्स्ट लेवलला जेव्हा आपण ऍडमिशन घेतो आपल्या पाल्याचं, तेव्हा आपल्याला 4,500 रुपये पे करायचे आहेत.
सेकंड लेवलला जेव्हा तो जातो तेव्हा 4,500 आणि जेव्हा तो थर्ड लेवलला जातो तेव्हा 4,500 रुपये अशी आपली फीस इन्स्टॉलमेंट आहे. आता इथे प्रत्येक लेवलची कॉम्पिटिशन कम्प्लीट झाल्यानंतर आहे ना, आपण पाल्याची परीक्षा देखील घेतो. पालकांना त्याचा रिझल्ट देखील दाखवला जातो आणि प्रत्येक लेवलचं प्रमाणपत्र देखील आपण देतो. इथे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 100% अटेंडन्स. फार गरजेचं आहे हे मित्रांनो, कारण आठवड्यातून साधारणतः 3 दिवस आपले क्लासेस होतात. त्यापैकी 2 दिवस आपण प्रॉपर ट्रेनिंग देतो विद्यार्थ्यांना आणि तिसरा दिवस आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवतो. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना काय कळालं नाही, त्यांना जे काही प्रश्न असतील तर ते डाऊट क्लिअरिंग सेशनच्या दिवशी आम्हाला नक्की विचारू शकतात. त्याच्यासाठी 100% असणं फार गरजेचं आहे. तसंच प्रॅक्टिस ॲट होम अँड कम्प्लीट होमवर्क. जर काही होमवर्क देतात तर ते करणं, होमवर्क कम्प्लीट करणं फार गरजेचं आहे. तर 20% इन्व्हॉल्वमेंट ऑफ पॅरेंट. एका तासाच्या लेक्चरमध्ये जे काही विद्यार्थी शिकतात, नक्कीच थोडं पॅरेंट्सनी त्याची प्रॅक्टिस करून घेतली तर मुलं अजून चांगल्या पद्धतीने ते कम्प्लीट करतात. चेकिंग इज डन बाय पॅरेंट्स. जर टीचर्स काय होमवर्क देतात तर पॅरेंट्सनी त्याचा फोटो काढून टीचर्सला व्हॉट्सअपवर सेंड करायचा असतो. तसंच फीस वन पेड नॉट रिफंडेबल, वन रजिस्ट्रेशन वन स्टुडंट. जर आपल्या घरी 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांचं ना वेगवेगळं रजिस्टर होणार आहे. इथे आमच्या संस्थेचे काही वैशिष्ट्य आहे. तर सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही सेंट्रल गव्हर्नमेंट इंडिया रजिस्टर्ड कंपनी आहे. ह्याचं सर्टिफिकेट मी मगाशी तुम्हाला दाखवलं. तसंच ISO 2009-2015 प्रमाणित सर्टिफिकेट हेही मी तुम्हाला मगाशी दाखवलं. तसंच जॅज ANS रजिस्टर्ड ही जागतिक लेवलचे संघटनेशी ही आपली संस्था रजिस्टर्ड आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यात आपली संस्था कार्यरत आहे. तर सातारा जिल्ह्यात आपल्या सर्वात अधिक संस्था आहेत आणि सातारा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त पुणा, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, जालना, रत्नागिरी, हिंगोली ह्या ठिकाणी पण आपली संस्था कार्यरत आहे. सातारा जिल्ह्यातील नंबर 1 अबॅकस इन्स्टिट्यूट. तर हेच नव्हे तर महाराष्ट्राची पण नंबर 1 इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला अवॉर्ड दिलेला गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सक्सेस अबॅकसच का, तर नक्कीच आपल्याकडे वेल एज्युकेटेड अँड रेप्युटेड टीचर्स आहेत. तशी सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत. मगाशी मी वगैरे 100% सिलेबस आपला फक्त आणि फक्त 4 लेवलमध्ये कम्प्लीट होतोय. त्याचे फायदे मी तुम्हाला सांगितले की आपली पैशाची आणि मुलांच्या वेळेची बचत होते. तसंच आपण दरवर्षी नॅशनल कॉम्पिटिशन घेतो, ज्याच्यामध्ये 5 सायकल आपण मुलांना बक्षीस म्हणून देतो, जे त्यांना एनकरेज करतं, प्रोत्साहित करतं. तसंच 4th लेवलच्या एक्सिलन्स स्टुडंटला आपण 10,000ची स्कॉलरशिप देतो. आपल्याकडे वेदिक मॅथ्सची ट्रिक्स ही फ्री दिलेली जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की वीकमध्ये 3 दिवस आपले क्लासेस असतात, 2 दिवस आपण टीचिंग करतो आणि दर बुधवारी आपला डाऊट क्लिअरिंग सेशन असतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपले काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील ते विचारू शकतात. तर ही अशी आमची 10 वर्षाची सक्सेसफुल जर्नी आहे, ज्याच्यामध्ये 350 पेक्षा ही जास्त फ्रँचायझी नेटवर्क आहेत आमचे. ऑनलाईन क्लास. काही जणांचा खूप मोठा प्रश्न असतं की आम्ही ऑनलाईन क्लासेस का करायचा. बरोबर आहे तुमचं. तर ऑनलाईन क्लास असल्यामुळे काय होतं माहितीये, फिजिकल क्लास असेल, मुलं बिचारी शाळेतून दमून येतात आणि परत क्लाससाठी त्यांना तिकडे जावं लागतं. त्याचबरोबर आजच्या धावपळीच्या जीवनात वर्किंग पॅरेंट्स असतात, नेणं आणणं हे पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थी घरातच आपला कोर्स कम्प्लीट करू शकतो. तसंच फिजिकल क्लास असतील. ऑफलाईन क्लासमध्ये काय होतं, आज काही कारणास्तव बंद आहे, उद्या काही पाऊसच पडला, खूप साऱ्या गोष्टींमुळे फिजिकल क्लास बंद असतात. तसं ऑनलाईनचं नाही. ऑनलाईन असल्यामुळे मुलांकडे मोबाईल डिव्हाइस, त्यांचं किट हे इम्पॉर्टंट असतं. जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर ऑनलाईन क्लासमध्ये मुलं सहज कुठेही हा क्लास जॉईन करू शकतात. त्यामुळेच
आमचा जो टर्म्स अँड कंडिशन मध्ये 100% अटेंडन्सचा क्रायटेरिया इथे फुलफिल होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ऑनलाईन क्लास असल्यामुळे पालकांचं लक्ष असतं वेळोवेळी, शिक्षक कसे शिकवतायत, मुलांना काही अडचण येते का, मुलं काय आमची कॅचअप करतायत का, तर हे सगळे जे प्रश्न आहेत ना ते ऑनलाईन क्लासमुळे सहज पूर्ण होतात. तर मित्रांनो, आपल्या काही स्पर्धा परीक्षा होतात. येथे आपण पाहू शकता की सातत्याने गेली 10 वर्ष ना कंपनी स्पर्धा परीक्षा आयोजित करतायत. त्या अनुषंगाने तुम्ही काही हे फोटो बघू शकता. तसंच काही वेगवेगळे मान्यवर देखील आम्ही ह्या स्पर्धे परीक्षा उपस्थित करत असतो. त्याच्या माध्यमातून मुलांना एक प्रोत्साहन मिळत असतं. बघू शकता इथे 2017 मध्ये जे मुलांना सायकल्स भेटल्या आहेत त्याचा हा फोटो आहे इथे. तसंच पहिला 2017च्या अगोदर आम्ही 5,000ची स्कॉलरशिप द्यायचो. इथे आमचे संस्थेचे ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर अमोल कोले सर आणि आमचे सीईओ किरण पाटील सर यांनी लॉकडाऊन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना असे कॉन्सेप्ट केलेले, ज्यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांबरोबर ऑनलाईन सेशन घेतलेलं, संवाद साधलेला त्यावेळेस हे छायाचित्र आहे. 2023-24 नॅशनल लेवल कॉम्पिटिशनची. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची संस्था 5 सायकल हे बक्षीस देते मुलांना. आमची विद्यार्थिनी हर्षदा माळी हिला 10,000ची स्कॉलरशिप देखील मिळालेली. आमचे संस्थेचे सीईओ किरण पाटील सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना 2023-24 साली आमची नॅशनल लेवल कॉम्पिटिशन झालेली, त्यावेळी विद्यार्थी पेपर सोडवतानाचं छायाचित्र आहे. तर नेहमीच आम्हाला पालकांकडून आहे ना उत्स्फूर्त सहभाग मिळतो. खूप एनकरेजमेंट आमचे पालक आहेत ते विद्यार्थ्यांना करतात. तर मी मगाशी देखील सांगितले की आमचा एक विद्यार्थी हर्षवर्धन देशमुख ह्याने आपल्या नावावर जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याने कमीत वेळेत 2 अंकी पाढे बोलण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तर तुम्ही ह्याचं गुगल सर्च देखील मारू शकता, त्याची माहिती तुम्हाला तिथेही भेटेल. बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्राचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे, सन्मान केलेला आहे. तर तो अवॉर्ड घेताना आमचे सीईओ किरण पाटील सर, तसंच अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित. हे 11 एप्रिल 2023 चा फोटो आहे. 2024 मध्ये पण 2 मार्च 2024 मध्ये पण आम्हाला पुरस्कार भेटलेला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूटचा. ही आहे शिक्षक वृत्ती आमच्या सक्सेस अबॅकसची, एक्सपर्ट ट्रेनर टीचर्स. नुकताच 2 ऑक्टोबर 2024 मध्ये नुकताच गेल्या 2 महिना अगोदर आमची फ्रँचायझी मीट झालेली, तेव्हा आमचे सीईओ बरोबर अभिनेता स्वप्नील जोशी सर आहेत. तर असा हा आमचा सक्सेस अबॅकस बद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आता तुम्ही बघितलात की कसं आपण टूलच्या माध्यमातून सम्स सोडवले, व्हॅल्यू क्रिएट केल्या, तसंच कशा पद्धतीने आपण सम्स देखील उदाहरणं देखील मी तुम्हाला शिकवली. त्याचबरोबर पीपीटी प्रेझेंटेशनच्या द्वारे मी तुम्हाला काही सम्स देखील शिकवले. तर इथे आपण काही ट्रिक्स, वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्स करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी वही व पेन घेऊन बसायचं आहे. मी जी ट्रिक्स तुम्हाला दाखवते, मी नंतर सम्स देखील तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यांनी रिनेम केलंय का? माझा आवाज सगळ्यांपर्यंत जातोय का? प्लीज तुम्हाला जर चॅट बॉक्सद्वारे तुम्ही जर रिनेम करत असाल ना तर बेटर होईल, कारण मुलं उत्तर विचारित येतात पण मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत आहे, कारण मोबाईल काही जणांनी रिनेम नाही केल्या. पार्टिसिपेंट मध्ये जाऊन प्लीज जरा पॅरेंट्सनी रिनेम करा, किंवा चॅट बॉक्सद्वारे जरी नावं लिहिलात ना तरी चालेल, मी मुलांची नावं घेऊ शकते. तर आपले गणित तज्ञ स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी वैदिक मॅथ्सच्या 16 सूत्रांवर एक पुस्तक प्रकाशित केलेलं. तर हे पुस्तक वैदिक मॅथ्सचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. तर आता जो वैदिक मॅथ्स आहे ते नॉर्मली 2 मेथड्स मध्ये असतं, एक स्पेसिफिक मेथड आणि एक जनरल मेथड. जनरल मेथड म्हणजे आपण कोणतेही नंबर घेऊन ते सॉल्व्ह करू शकतो.
आज आपण बघणार आहोत ते आहे स्पेसिफिक मेथड. ओके, आता हे जे स्पेसिफिक मेथड आहे ना ते बेस नंबरवर अवलंबून आहे. आता हे बेस नंबर कोणते? ते हे बेस नंबर आहेत 10, 100, 1000, 10,000 हे बेस नंबर आहे. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. 95 मल्टिप्लाय बाय 92. ओके, तुम्ही बघा 3 स्टेप मध्ये इझिली आपण कसं सॉल्व करतो. तर स्टेप 1, 95 100 जो बेस नंबर आहे त्याच्यामध्ये 91 पासून 99 पर्यंतचे नंबर येतात. तर 95 आणि 92 पण 100 मध्ये येतो. फर्स्ट स्टेप आहे आपण 100 मायनस 95 आणि 100 मायनस 92. तर 100 मायनस 95 आन्सर येतो 5 आणि 100 मायनस 92 आन्सर येतो 8. ओके, तर आपण काय करणार आहोत, सर्वात पहिले हे दोन्ही आन्सर्स त्या नंबरच्या वरती लिहून घेणार आहोत आणि ह्याच्या पुढे मी एक मायनसची साइन देते. स्टेप 2, स्टेप 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, क्रॉस सबट्रॅक्शन. क्रॉस सबट्रॅक्शन म्हणजे 95 मायनस 8 किंवा 92 मायनस 5. आपण कोणताही एक नंबर घेऊ शकतो. तर 95 मायनस 8 या 92 मायनस 5 आन्सर येतं 88. तर बघा दोघांचा आन्सर सेम येतं, त्याच्यामुळे आपण कोणताही एक नंबर घेऊ शकतो. तर मी घेते 95 मायनस 8. हे आलं, सॉरी 97 येतं, सॉरी ना. तर हे आलं आपलं फर्स्ट हाफ आन्सर 87. आता आपण सेकंड हाफ करणार आहोत. स्टेप 3. स्टेप 3 मध्ये आपण हे जे दोन नंबर्स आहेत त्याला मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 5 इंटू 8. तर 5 8 चा 40. हे आलं आपलं सेकंड आन्सर. आपलं आन्सर बघा, 3 स्टेप मध्ये आपण हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं. डबल डिजिटचे नंबरचं मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं. मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. नाईन्टी 95 इंटू 95. ओके, परत स्टेप 1, 100 मायनस 95 अगेन 100 मायनस 95. आपला आन्सर आला आहे 5. पटकन आपण इथे लिहून घेणार आहोत आणि त्याच्या पुढे सबट्रॅक्शन साइन देणार आहोत. नंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस सबट्रॅक्शन. स्टेप 2, 95 मायनस 5 आन्सर आलं 90. हे झालं आपलं फर्स्ट हाफ आन्सर 90. लास्ट स्टेप 3, हे जे दोन नंबर आहेत त्याला आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 5 5 जा 25. आपला आन्सर आलाय 9025. तर बघितलं, 3 स्टेप्स मध्ये आपण डबल डिजिट 2 डिजिट नंबरचं कसं इझिली मल्टिप्लिकेशन केलं आहे.
इथे मी मुलांसाठी एक सम लिहिते, त्यांनी अशी 3 स्टेप फॉलो करून मला आन्सर द्यायचं आहे. 94 मल्टिप्लाय बाय 96. सर्वांनी ह्याचं आन्सर काढायचं आहे मुलांनो. तर पॅरेंट्स तुम्ही बघितलात की पालकांनी तुम्ही बघितलात कशा प्रकारे आपण व्हॅल्यू क्रिएट केल्या. त्याचबरोबर मी विद्यार्थ्यांना काही सम्स देखील शिकवले. पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आमची संस्थेची माहिती देखील तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर सक्सेस अबॅकसनंच आपण जॉईन का झालं पाहिजे, तर मुलांना ह्याचा कसा फायदा होणार आहे, त्यांची कशी प्रगती होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर काही मॅथ्सच्या ट्रिक्स देखील मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या ठिकाणी. तर हे सगळं आपण आजच्या या फ्री डेमो लेक्चरच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर आजचं स्पर्धेचं युग आहे मित्रांनो, आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जो विद्यार्थी गतिमान व प्रगतिशील असतो, तर सम्स मराठीमधून नाही करायचे, सम्स इंग्लिश मधूनच करायचे. तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जो विद्यार्थी गतिमान व प्रगतिशील असतो, तोच विद्यार्थी आघाडीवर राहतो. आणि हेच काम आमची संस्था गेली 10 वर्ष करत आहे. तर मुलं कॅल्क्युलेटर पेक्षा ही फास्ट कॅल्क्युलेट करून आन्सर्स काढतात. तर ही ट्रिक आम्ही मुलांना शिकवतो, आणि त्याच्यामुळे मुलांचं गणित ह्या विषयामधला पाया भक्कम होतो. त्याचबरोबर मुलांची इतर विषयांमध्येही मुलं सरस राहतात. तर आज या स्पर्धेच्या युगामध्ये नक्कीच आमचा कोर्स मुलांना फायदेशीर ठरतो. आता मित्रांनो, आजकाल तुम्ही बघितलात तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, आणि ह्या स्पर्धे परीक्षांमध्ये आघाडीवर राहण्यासाठी आमचा हा कोर्स जेव्हा मुलं कम्प्लीट करतात, तर त्यांचा नक्कीच फायदा त्यांना होतो. मुलं कमी वेळेत, तुम्ही बघितलं स्पर्धे परीक्षांमध्ये काय असतं की अचूक उत्तराबरोबरच वेळेचेही बंधन असतं. जेव्हा मुलं ही आमचा कोर्स कम्प्लीट करतात ना, तर ते काय होतं, ते अचूक उत्तराबरोबरच त्यांना टाइम मॅनेजमेंट येतं, ते फास्ट कॅल्क्युलेट करतात. त्याचबरोबर मुलांची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, ते कॉन्सन्ट्रेशन, त्यांची पॉवर खूप इन्क्रीज होते, आणि कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो. जेव्हा मुलं आहेत ना मॅथ्स मध्ये फटाफट कॅल्क्युलेशन करतात, किंवा असे स्पर्धा परीक्षांमध्ये जातात ना, तर कुठे ना कुठे स्ट्रेसमुळे त्यांचं स्लो डाऊन होतो, ते खूप हे होतात, निराश होतात, तर त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी, कॉन्फिडन्स लेवल कमी होतो. ह्या कोर्समुळे नक्कीच तुमच्या पाल्यामध्ये तुम्हाला हे सगळे बदल दिसून येतील. तर मी सर्व पालक की तुमच्याही मुलांमध्ये हा जो बदल तुम्हाला बघायचा असेल, तर नक्कीच सक्सेस अबॅकसचा हा कोर्स तुमच्या पाल्यासाठी संजीवनी ठरणार आहे. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण देखील लवकरात लवकर आपला पाल्याचं ऍडमिशन कन्फर्मेशन करा. तर दर बुधवारी आहे ना, आमच्या संस्थेमधून किट डिस्पॅच होतात. तर तुमच्या पाल्याचं जर तुम्ही कन्फर्मेशन बुधवारच्या आधी माझ्याकडे केला, तर नक्कीच त्याचंही बुधवारपर्यंत किट डिस्पॅच होईल. तर आपण सगळ्यांनी हा डेमो लेक्चर शेवटपर्यंत अटेंड केला, म्हणून मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि आजचा हा डेमो लेक्चर इथेच संपला म्हणून मी घोषित करते. तुम्हाला जर क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, तर माझा नंबर नक्कीच तुमच्याकडे आहे. तुम्ही मला कॉल करा, मी नक्कीच तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. तर सर्वांनी पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत अटेंड केल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते, आणि हा डेमो लेक्चर इथे संपतो.